तर नमस्कार मंडळी. तर आपलं येवला हँडलूम पैठणीमध्ये स्वागत आहे. तर हे चालू आहे आपलं ट्रिपल मुनिया हँडलूम पैठणीचं काम. तर तुम्ही बघू शकता तर कशा प्रकारे आपलं हँडलूमचं पैठणी साडीचं काम होत असतं आणि हे पूर्ण काम असं हाताने केलं जातं. तर तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसत असेल का कुठल्याही प्रकारचा आपल्याकडं मशिनीचा उपयोग होत नाही येवला हँडलूम पैठणीमध्ये. आणि त्याच प्रकारे तुम्ही बघू शकता कशा प्रकारे आपल्याला एक एक तार असा जॉईंट करावा लागतो, तेव्हा जाऊन कुठे ही पैठणी साडी आपली तयार होते. आणि लोकांना वाटतं का सोपं असं नाही हे काम. हे सोपं काम नाही, हे खूप अवघड काम आहे. या कामामध्ये आमचा कंबरपाठ एक होऊन जाते. तर तुम्हाला असं काय सांगू, आमचं पार कंबरपाठ अशी एक होऊन जाते कामावर बसून बसून. पण आम्हाला काही त्याचा मोल भाव म्हणजे जसा पाहिजे तसा भेटत नाही आहे. आम्ही एवढं मेहनत करून सुद्धा आम्हाला त्याचं फळ भेटत नाही आहे. आणि याच्या सगळं क्रेडिट मोठमोठे शॉपवाले ओनर घेऊन जात आहे, कारण की आम्ही विवर लोक, आम्हाला कोणी काही सपोर्ट करत नाही आहे. आमच्याकडून घ्यायला पाहिजे तर लोक आमच्याकडून घेते नाही. आम्ही होलसेल प्राईजमध्ये देतो तरी. आणि शॉपमधून लोक 4 पट महाग किमतीने साड्या घेतात, तरी तिकडे त्यांना वाटतं की असं. आणि आम्ही विवर लोक असून आमच्याकडून कोणी घेत नाही साड्या, तर आम्हाला हे फार असं हे वाटतं की आम्ही होलसेल प्राईजमध्ये देऊनसुद्धा आम्हाला कोणी कस्टमर भेटत नाही आहे. तर त्यामुळं माझी अशी इच्छा आहे की आमच्याकडून होलसेल प्राईजमध्ये आम्ही कस्टमरने आम्हाला विचारलं पाहिजे ना, आम्ही होलसेल प्राईजमध्ये देऊ. बेस्ट क्वालिटी साडी आमच्याकडं, प्युअर हँडलूम पैठणी, पुरे सिल्कमध्ये येणार आपल्याकडं साडी आणि पूर्ण गॅरंटी राहणार. तुम्ही कुठल्याही शॉपमध्ये आपली साडी घेऊन जा तर तुम्हाला त्या साडीची क्वालिटी आणि किंमत लगेच कळेल. आपल्याकडं किती किमतीत तुम्हाला साडी भेटली, शॉपवालीची किंमत त्या साडीची काय आहे, तर तुम्हाला त्या साडीच्या किमतीवरून कळणच की साडीची क्वालिटी आणि साडी किती हे कॉस्टली. आणि तुम्हाला ती साडी फक्त आपल्याकडे एकदम होलसेल रिजनेबल प्राईजमध्ये भेटेल. तुम्ही काम बघू शकता, किती सुंदर अशा प्रकारे काम चालू आहे. बेबी पिंक कलर येणार आहे, सिल्वर जरीचे बॉर्डर येणार आहे, ऑल ओव्हर लाइनिंग टिश्यू वर्क येणार आहे साडीवर. सुंदर अशी साडी राहणार आहे आणि फॅन्सी पल्लू असा राहणार आहे साडीचा आपल्या. तर हे बघू शकता, हे तुम्हाला वाटत नाही काय चाललेलं आहे. आता ही साडी थोडीशी तयार झाली, त्यामुळं ती आता त्या याच्यावर तुरईवर गुंडाळल्या जाणार आहे साडी. आणि मागं तार बीर तुटू नये म्हणून ते चेक केलं जाणार आहे का कुठल्याही प्रकारचे भार वगैरे साडीमध्ये यायला नाही पाहिजे. त्यामुळे ही प्रोसेसिंग असती साडीची, की धार वगैरे नाही यायला पाहिजे साडीमध्ये. पूर्ण चेक करावं लागतं, तेव्हा कुठं ही जाऊन साडी एकदम अशी तुमच्यासाठी आम्ही बेस्ट क्वालिटीची साडी तयार करतो. तर तुम्हाला दिसतच असेल व्हिडिओमध्ये अशा प्रकारे आपल्या साडीची प्रोसेसिंग असते. मेहनत बघा किती असती. तर हे तार तुटू नये म्हणून ही सगळी प्रोसेसिंग चालू आहे आपली मागं. हे पूर्ण सिल्कचा ताना आहे हा. असा केसावानी बारीक तार असतो आपल्या ताण्याचा. तर हे तार तुटू नये म्हणून हे सगळं चालू आहे आपलं. धारा वगैरे नाही यायला पाहिजे तुमच्या साडीत. तुम्हाला साडी एकदम बेस्ट क्वालिटीची आणि सुंदर अशी साडी भेटली पाहिजे, म्हणून आपण एवढी मेहनत घेतो. आणि बघू शकते ही आता आपण साडी तुरईवर गुंडाळली गेलेली आहे. तर काही अशा व्हिडिओ बघण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा, साडी कमेंट करा.